जताना भी नहीं आता हमें तुमसे कितनी मोहब्बत बताना भी नहीं आता. अबे काय झालं तुला? गाणं तर म्हणून आला तू, पण तुला लय टेन्शन आलाय कांत तरी गोष्टीचं. मला असं वाटून आलं तू तुम्हाला का लय खरा मित्र दिसून राहिला. तुझ्या माझ्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखलं तर तू माझा खरा मित्र रे बा. आता लक्षात आलं. मी तर तुला खरंच माझ्या मनापासून मी तुला खरा मित्र मानतो. तुला मी वाटत नाही का तुझा खरा मित्र आहे म्हणून? सांग बरं. का मला तुला तुझ्यासोबत भेटल्यावर असं मला असा एक स्ट्रॉंग बॉन्ड असा वाटते. पण असं वाटते का आपल्यात काही ना काही मैत्रीचं नातं आहे वा. मग तुला आपल्या दोघा स्ट्रॉंग बॉन्ड आहे म्हणून वाटते ना. मग तू आता मला सांगून दे तुझ्या मनातलं काय झालं. तुला तर सांगूनच दे आता. काही नको ठेवू मनात तुझ्या. चलो पिंकी, आपण हात लावून खेळू मस्त. हो चल. तू धाव पिंकी, मी तुला हात लावतो. बरं धावतो मी. इकडे मग जवळ लवकर मापाशी ये, कारण की सांगताना कोणाला ऐकू बिकून गेलं पाहिजे. आलो सांग आता लवकर. काय ते आपल्या मागच्या गल्लीतली पोरगी आहे ना, ते 8व्या क्लासमध्ये आहे. ती मला भल्लीच आवडते का. मी 1 वर्ष झालो तिच्यावर म्हणजे असं फिदाच झालो आहे. पण काय करतले का मी तिच्याकडे पाहतो. पण आता 7 तारखेला रोज डे आहे म्हणते, तर मग तिला रोज द्यायचा आहे. त्याचा विचार करून राहिलो. किती शिस्तपणा दाखवते म्हणते. माझे मित्र सांगे मला जे पट्टी आवडली का तुला? जरा सारखा बोल. पट्टी गिट्टी नको म्हणू तिले, मला आवडते ते. नाही रे नाही म्हणत मी आता पट्टी गिट्टी. आता माझी वहिनी होती ती काही दिवसानं. पहिले वहिनी म्हणायच्या अगोदर एक डोक्यात गोष्ट घे. आपल्याला पहिले सेटिंग लावायची आहे आणि एखादी तिच्या वर्गातली मैत्रीण गित्रीण त्या ओळखीची आहे का तिच्या, तिच्यापर्यंत पोहोचसाठी आपल्याला ते मैत्रीण लागणार नाही तिची. अबे हाय ना माझ्या ओळखीची तिच्या वर्गातली पोरगी. मी तिला सांगून पाहिन तू हे काम करशील का म्हणून माय. मग मी सांगून तिला कसं काय आहे तू तुझं. हे पा एकदम काही सांगू नको माझ्याविषयी फक्त तिला असं चांगलं चांगलं सांग. म्हणजे तो असा आहे, तो तसा आहे, लयच मस्त आहे, लय डॅशिंग आहे, आणि मग तो तुला लाईक करते. तिला असं सांगायला लाजू म्हणा. नाही तर मग ते आपल्या हाती कशी लागो एकदम. काही ना काही तिच्या गुड बुक मध्ये जास्त लागून ना आपल्याला. का मी त्या पोरीला सांगतो का तुझ्या मैत्रिणीला असं सांग म्हणून का तो चांगला चांगला आहे म्हणून. मग पाहू आपण पुढं काय होते. तर मग नाही ती आता व्हॅलेंटाईन डे येऊनच आले ना. पहिले आपल्याला लय प्रयत्न करायला लागणार. त्याच्यानंतर मला रोज द्यायचा आहे तिले. आणि मी रोजची सेटिंग लावली आहे म्हटलं. पैसे गिसे जमा करून ठेवले माया बाबाच्या लपून. म्या 10,000 रुपये मायले मागून ठेवले आहे. मायापाशी झाले 700 रुपये जमा. मी आता आयुष्यातले का कधी 700 रुपये जमा केले नव्हते. नुसते आले का खावं. पण लेका जेव्हापासून ती आवडली तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच भरलं आहे का तिले गिफ्टही द्यायचं आणि सगळं द्यायचं. म्हणून मी पैसे जमा करून राहिलो. आता तुम्ही मोबाईल घेतो. लयच कामाचा आहे रे तू तर. मला वाटलं नव्हतं तू एवढा कामाचा निघशील म्हणून. कशी झामल्यासारखी खेळून राहिली व चांगली खेळणं. किती वेळची उभी आहे मी. कधी पकडून राहिली फाकडून राहिली. काही मजा नाही राहिली खेळत आले. लावलं बाई मी तुला हात. पकडलं म्हटलं मी तुला आता. आत्ता घे दे राज्य बाई. तू आता तू दे आता राज्य. आता मी धावतो बाई. आता पकडतोच. लवकर सेटिंगला. आता 7 तारीख लवकर आहे. माई लवकर सेटिंगला. मी तुला 1 वर्ष अगोदरपासून आहे पण मनातलं सांगितलं नाही. पण आता माझं मन काही थांबून नाही राहिलं का. आता तुला काही ना काही माझ्यासाठी करावंच लागन. माझ्या मित्र आहे ना तू जिगरी. आता तुला माझ्यासाठी काही ना काही करावंच लागन. अबे आता तुला कोणी एवढी थांबणं निवडलं का. एवढे दिवस तर थांबलास तू. आता थांब ना मुलीचा. मी लावतो ती सेटिंग. आता माझी जबाबदारी आहे ना. आता माझं काम कसं झालं का. दिल है कि मानता नहीं. जाय मग लवकर सेटिंगला. काही इथं टाइमपास करू नको. झमल नको करू. इथं जा. थांबतो तू इथंच. मी येतो तिला सांगून. मग काय म्हणते काय नाही. 5-10 मिनिटांनी येतोच मी. पकड ना पिंकी. जीवार येईल काय. मोठी तर शानपणा शिकवतो दुसऱ्याले. आता पकड ना. दाखव ना पकडून. लय वेळची पकडून नेली मला. तशी तर तशी उभी आहे. दादा आमच्यासोबत हात लावून खेळणार आहे दादा. आमच्या दोघीच आम्ही मजा नेऊन लायली. ह्या दादानं जर खेळला ना तर मला राज्य नाही द्यायला गं. त्याच्यावरच राज्य देऊन देतो. खेळला पाहिजे माझा दादा. आता तुमच्यासोबत खेळायला मी लहान राहिलो का. आता मी मोठं झालो ना. तुमच्यासोबत खेळणार आहे का मी. काही पा चालल्या जा खेळा दोघीच जणी.
बाई आता हे दादा नाही म्हटलं तर मलाच राज्य द्यावं लागते. कशी युक्ती सुचवली होती मी तर माहिती फेल झाली. ओ शिटू जाऊ नको थांब. काय काम पडलं रे तुले? काय एवढं अर्जंट काम पडलं? कधीच तेवढा आधीन बोलत नाही रे तू. आज कोणतं काम पडलं तुला एवढं? शिटू हे लय महत्वाचं काम आहे. दिल की बात आहे गोष्ट. हा मी तुला सांगू ना तुले सेटिंग लावून द्यायची आपल्याला. आपला मित्र आहे तुझी मैत्रीण आवडते म्हणजे त्याला ते रुबी तर तुला सेटिंग लावावं लागते. हा ऐकून आली ना चांगली काय शिटू? त्याची सेटिंग लावून दिली तर तो तुला पार्टी देते. मग लावशील ना सेटिंग? मी जसं सांगतो तसं सांगतो तू तिले. पहिले नाव सांग कोण होत होतं. शिटू नाम में क्या रखा है वो इंसान ही बहुत अच्छा है. तेरी दोस्त यूं ही उसे हो हा कह देगी. नाव सांग मग गोष्टी पाकल. तो बंडे आहे ना माझा मित्र होय. काय माय त्याला ती आवडते का हो माय बाई? मला किती आवडे हो माय. मी तुला लाईक करतो आता येलं कसं सांगू हो. आता तर माय आता दिलच तुटून गेलो हो माय. जाऊ दे आता शिटू सोडून दे. काही नाही आता त्याला ती आवडते ना मग आपण काय सेटिंग लावून दे. जाऊ दे त्याला जे आवडते ते पोरगी भेटू. जाऊ दे आपल्या प्रेमाचं सॅक्रिफाईस करून टाकू. जाऊ दे चल मग काय करावं लागते तर. हो शिटू तुला काही करायला लागत. फक्त तुला एवढं सांगायचं आहे का तो पंडू आहे ना तो लय डॅशिंग आहे बा. लय चांगला आहे. असा पोरगा नाही भेटत बा असं दिसत होती. सांग मस्त माल मसाला लावून सांगशील ना. हे काय मला तू सांगू नको. सांगता येते मला त्याच्याविषयी चांगलं. तो किती चांगला आहे सगळं मला माहित आहे. किती चांगला आहे काय आहे मी बरोबर सांगतो त्याच्याविषयी. तुला जेवढं माहित नाही तेवढं मला माहित आहे म्हटलं बाबू. हे बाय शिटू आता लवकरच व्हॅलेंटाईन डे येऊन आले. तू त्याची सेटिंग लवकर लावून दे. आजच जाय तू तिच्या घरी सांगाल तिले. जाशील ना? हे काय म्हणते तू मला नीट सांग म्हणजे त्याला सांगायला बरं होते. मला हे काम आपल्याला आजच तमाम करायचं आहे सगळं. हो सांगतो आताच सांगतो जाऊन. तू काय नाही म्हणे का व्हॅलेंटाईन डेचा पहिला दिवस रोज डे आहे ना तर म्हणे तिनं जर हा म्हटलं म्हणे तर मी म्हणे तिला रोजही देईन म्हणे. चालली मग सांगाले मी. चालला जाय तू. काय माय किती स्वप्न पाहिले होते तू मला रोज देईन. किती माय दिल तुटूनच गेला. आता लय दुःख वाटून राहिलं बाप्पा. दिल जुडे बिना ही तुट गए हाथ मिले बिना ही छूट गए. क्या खेल खेला किस्मत ने कटाई दिन बिन तेरे मैं तो जिया तेरे बिन. अशी अवस्था झाली आता बापू माई. काय झालं काय तिच्या तिथं डोळे हात असे करून आली दुःख झाल्यासारखं. जाऊ दे आपल्याला काय करावं सांगतो म्हणते ती. काय रुबी किती वेळची पाहून राहिली मी तुले. तू आत्ता दिसली म्हटलं. मला त्यासोबत लय महत्वाचं काम आहे. काय म्हणत होती ग शिटू तू मला? काही नाही आपल्या शाळेतल्या एका पोराविषयी सांगाच होतो मी तुले. बंडायला विचार किती मस्त आहे आपल्या का शाळेतल्या पुरी. नुसतं त्याच्यावर म्हणजे सगळं फिदा आहे म्हटलं. हो ना बाई आहेस ना तो. किती टॅलेंटेड आहे. हुशारी आहे. हॅन्डसम आहे. त्याच्यात कोणतीच गुण कमी नाही ना. इली आवडते वाटते मग ह्या. आता त्याचा बंड्याचं काम तर लवकरच जमून गेलं. जाते दादा जमतेच. जास्त प्रयत्न करायला लागले नाही क्रेडिट भेटते पटवून दिली म्हणून. गोष्ट सांगायची तुले. तुला पटन काय खेकसावून नको धाचू मायावर. मी त्यावर कधीतरी खेकसातो तरी का हो? काही बोलत राहतं शिटू. सांग ना तू सांग. काही नाही मी सांग. तू बंड्या आहे ना बंड्या त्याच्या मागे लय पुरी आहे पण तो तुला लाईक करते मला असं माहीत झालं. तर मग थोडंसं सांगायचं होतं असंच तुला मिळाले म्हणून मी तुला सांगायला आली. आवाज शिटू तुला कसं माहित झालं आपल्याला मी आवडतं म्हणून? तुला माझ्या मित्रांनी सांगितलं का तू त्याला आवडतं म्हणून. हो बाई मला तो लई दिवसाचा आवडते. तर मी विचार करत होती कसं सांगू काय सांगू कसं सांगू काय सांगू. मित्राला सांगू ना बंडू तुला आवडते म्हणून म्हणजे तो त्याच्यापाशी सांगते मग निरोप बरोबर. सांगून दे मग तू. चल मग मी जातो मग सांगायला आता. हा यार आधी काही आला नाही तो. कधी निरोप घेऊन आणि काय नाही. तू इथंच आहे का ग एवढ्या वेळचा? बोर किडनी झाला काय? पण तुमची वाट पाहू थकून गेलो ना मी. सांगितली मैत्रीण काही हालला का नाही यांना आला रिकामाच. आता ती शिटू गेली तिला सांगाले काय म्हणते ना काय नाही. मी तिला सांगितलं चांगलं माल मसाला लावतो म्हणून त्याबद्दल. होय ती मैत्रीण आली ना रे. होय काय म्हणे होते सांग ना लवकर सांग ना. काय म्हणे
तर पण मला तर वाटते तिचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे म्हणून ते चेहराच सांगून आला तू हसून किती आली त्याच्यावरच समजते हाव रे त्याला बरोबर ओळखलं म्हणे ते हाव म्हणे आज मैं ऊपर आसमान नीचे जमाना है पीछे टेल मी ओ खुदा मैं क्या करूं सीधा चलूं या उल्टा चलूं आज मैं ऊपर आसमान नीचे जमाना है पीछे काय बाई तुम्हाला दोघाले पार्टी सांगा आता लय आनंद झालाय मला चला दोघाले घेऊन जा तुम्ही कुठे काय 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 पार्टी पाहिजे तुम्हाला सांगा आम्हाला काही सध्या पार्टी पाहिजे नाही तू टेन्शन घेऊ नको त्या पार्टी गिटीचं अशी तू काय कर रुबीला जा आणि सांग का तुला आत्ताच बंड्याला भेटायचं आहे म्हणून ते येतेच आता पाहिजे तू फक्त तू जा एवढा निरोप घेऊन जाय तिच्याविषयी ते टेन्शन घेऊ नका मी बातच घेऊन येतो तिथे बातच आणतो तुम्ही फक्त इथे थांबा 5 मिनिटात येतो आम्ही आता तू तुझ्या लय जमलं का मज्जाच मज्जा तुमच्या दोघांच्या जण भेटली बी म्हणा काही हो तुमचं तुले माना लागन मग तुझ्या कॉन्टॅक्ट जबरदस्त आहे बाबा पोराईसोबत असा कॉन्टॅक्ट पाहिजे म्हणजे बरं काम पडते नाही तर आम्ही काय कोणासोबत बोलत नाही फॉलत नाही आपण द्या ती हिरून आली ना तुम्ही दोघं जण आता खटका इकडून मला तिच्यासोबत बोलायचं हा तू शिटी लिखून पाय तिकडे शिटू त्याला काहीतरी बोलायचं आहे चल तिकडे हो ना आपण घाले कबाब में हट्टी रुबी मी त्याने ज्या दिवशीपासून तुला पाहिलं ना त्या दिवशीपासून मला असं चैनच नाही पडून राहिलं मला म्हणजे तुला भेटावं असं लय दिवसाचं वाटते मी तुला दुरून पाहतो तुला मी लय लाईक करतो आणि मी त्याशिवाय दुसऱ्याचा विचारही करू शकत नाही रुबी मी तुला खूप आवडतोस मी कधीच कोणाविषयी म्हटलं नाही पण मी तुला दुरून बघत होते उद्या रोज डे आहे तर मला तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे तर तू येशील ना मला भेटायला तू बोलावशील तर मी कधी पण येईल कुठे येऊ मग कॅफेत येऊन जाशील मला खूप उशीर होईल मी कोणाला सांगितलं नाही आता मी जाते काय बंडू हो जा पण आता नक्की असं पण उद्या तुझ्यासाठी सरप्राईज ठेवला आहे हो येते उद्या